काटोल संतरा प्रोसेसिंग सेंटर को पुनः शुरू करने के लिए युवा नेता सलील देशमुख ने राज्य सरकार से जल्द 15 करोड़ रुपए का फंड जारी करने की मांग की है। उन्होंने बताया कि 1 जुलाई 2025 को हाईकोर्ट के आदेश के बाद 14 जुलाई 2025 को यह परियोजना महाराष्ट्र एग्रीकल्चर एंड इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉरपोरेशन को सौंप दी गई थी। इसके बावजूद अब तक पहले चरण के लिए आवश्यक निधि मंजूर नहीं की गई है। सलील देशमुख ने कहा कि उन्होंने मुख्यमंत्री, कृषि मंत्री और कृषि विभाग के अधिकारियों से कई बार मुलाकात कर निधि जारी करने का अनुरोध किया। उनके अनुसार पहले चरण में संतरे की ग्रेडिंग और पैकिंग शुरू की जाएगी, जबकि दूसरे में संतरा, मौसमी, अन्य कृषि उत्पादों और पत्तेदार सब्जियों की प्रोसेसिंग की जाएगी। उन्होंने कहा कि परियोजना शुरू होने से विदर्भ के संतरा और मौसमी उत्पादन किसानों को उचित मूल्य मिलेगा, साथ ही स्थानीय युवाओं के लिए बड़े पैमाने पर रोजगार के अवसर पैदा होंगे और ग्रामीण अर्थव्यवस्था को भी मजबूती मिलेगी। सरकार से जल्द फंड जारी कर परियोजना शुरू करने की मांग की गई है। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाने 1 जुलै 2025 रोजी या ठिकाणी आपल्याला ज्या विषयासाठी खूप वर्षापासून आपण थांबलो होतो ते संत्रा प्रक्रिया केंद्र काटोल इथं स्थित असलेल्या 1 जुलै 2025 रोजी सील काढून 4 आठवड्यामध्ये हे प्रकल्प पुन्हा कृषी विभागाला हस्तांतरण करायचे आदेश दिले। पण आज या गोष्टीला साधारणतः 1 वर्ष लुटायला आलं। याचं अंदाजपत्रक साधारणतः 15 कोटी रुपयाचा महाराष्ट्र शासनाकडे तयार आहे। हे असून याची पूर्ण डिटेल महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे त्याची डिटेल आहे आणि या 15 कोटी रुपयाची तरतूद केल्याच्या नंतर या विदर्भामध्ये जे काही तालुके असतील, सावनेर, कळमेश्वर, काही भाग नागपूर तालुक्यातला, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, कारंजा, वरुड, मोर्शी, संग्रामपूर, बुलढाणा जिल्ह्याचा आणि त्या ठिकाणी अचलपूर असे अनेक तालुके आहेत जिकडे संत्रा, मोसंबी पिकवली जाते। अशा लाखो शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। याचं ग्रेडिंग, पहिल्या टप्प्यामध्ये ग्रेडिंग, पॅकिंग या गोष्टीचं त्या ठिकाणी सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याकडचा संत्रा, आपल्याकडची मोसंबी ही त्या ठिकाणी बाहेर एक्सपोर्ट केली जाऊ शकते। कारण की आज जॉग्राफिकल इंडिकेशन मध्ये नागपुरी संत्रा ओळखला जातो। हा त्या ठिकाणी नागपुरी संत्रा बोलला जातो। तुम्ही गुजरातमध्ये जाल, तुम्ही कुठे जाल, त्या संत्र्याचा म्हणतात नागपुरी संत्रा। जसं आपण दुसरीकडचे गोष्टी म्हणतात की बा हापूस आंबा, अशा पद्धतीचा हा नागपुरी संत्रा बोलला जातो। या नागपुरी संत्र्यासाठी आपल्याला हे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। 1 वर्ष लोटायला आलं, अजून तरी साधारणतः तरतूद त्याच्यामध्ये केली गेली नाहीये। आमचा पाठपुरावा मागील अनेक वर्षापासून चालू आहे। महाविकास आघाडीची सरकार असताना चालू आहे, आताची महायुतीची सरकार असताना त्या ठिकाणी चालू आहे। अनिल बाबू देशमुख जेव्हा अटकमध्ये होते, जेव्हा त्या ठिकाणी अडचणीत होते, तेव्हा सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांच्या कोर्टाच्या तारखांसाठी जायचो आणि सोबत या तारखांसोबत पण त्या ठिकाणी जायचो मी। हे सगळं केल्याच्या नंतर आज कुठंतरी असं वाटतं की या विषयासाठी जे अनेक वर्षापासून आमचे विदर्भातले शेतकरी थांबले होते, तो प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला।